आज आपण या व्हिडिओमध्ये हिंदीचा निबंध बघणार आहोत. स्वतंत्रता दिवस. स्वतंत्रता दिवस म्हणजेच काय तर 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे बद्दल जर तुम्हाला निबंध लिहायला सांगितलं तर तुम्ही कशा प्रकारे लिहिणार आहात हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिला आपल्याला हेडिंग लिहायचं आहे स्वतंत्रता दिवस, त्यानंतर पॅरा करून सुरुवात करायची आहे. स्वतंत्रता दिवस हमारे देश का एक राष्ट्रीय पर्व है. म्हणजे ज्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं हे आपल्यासाठी एक राष्ट्रीय पर्व आहे. हमारा देश 15 ऑगस्ट 1947 ईस्वी सन को स्वतंत्र हुआ था. म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं होतं तर 15 ऑगस्ट 1947 रोजी. इसलिए प्रतिवर्ष 15 अगस्त को संपूर्ण देश में इसे स्वतंत्रता दिवस के रूप में मनाते हैं. आणि त्याचमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून हा जो दिवस आहे हा स्वतंत्रता दिवस म्हणून मानला जातो किंवा मनवला जातो, सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर सेकंड पॅरामध्ये लिहायचं आहे हमारे देश में सैकड़ों वर्षे तक अंग्रेजों का शासन था. म्हणजे आपल्या देशावरती किती तर शेकडो वर्ष कोणाचं राज्य होतं तर इंग्रजांचं, ब्रिटिशांचं. स्वतंत्रता के लिए कई वर्षों तक अनेक आंदोलन हुए जिसमें अनेक देशभक्तों ने अपना बलिदान दे दिया. आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप जे देशभक्त होतं त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती, बलिदान दिलं होतं. उनके अथक प्रयासों से हमारा देश स्वतंत्र हुआ. म्हणजे त्यांनी जे प्रयत्न केले होते, त्यांनी जे त्यांचा त्याग दिला, बलिदान दिलं, त्यामुळे आज आपल्याला हे स्वतंत्र मिळालेलं आहे. तब से हम प्रतिवर्ष इसे स्वतंत्रता दिवस के रूप में हर्ष और उल्लास से मनाते हैं. आणि त्यांची ही आठवण, त्यांच्यामुळे आपल्याला हे स्वतंत्र मिळालं म्हणून आपण हा जो दिवस आहे हा आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. त्यानंतर थर्ड पॅराग्राफमध्ये आहे स्वतंत्रता दिवस का मुख्य समारोह दिल्ली में होता है. आणि हाचा जो मुख्य समारोह म्हणजे मुख्य कार्यक्रम हा कुठे असतो तर दिल्लीमध्ये होतो. भारत के प्रधानमंत्री लाल किले पर राष्ट्रध्वज फहराते हैं. आणि भारताचे जे प्रधानमंत्री आहेत ते लाल किल्ल्यावरती राष्ट्रध्वज फडकवतात. राष्ट्रगान होता है एवं राष्ट्रध्वज को तोपों की सलामी दी जाती है. आणि तिथे काय होतं तर आपलं राष्ट्रगीत होतं आणि राष्ट्रध्वजांना कशाची सलामी देते तर तोफांची सलामी दिली जाते. यही से प्रधानमंत्री राष्ट्र को संबोधित करते हैं. आणि हितूनच आपले जे प्रधानमंत्री आहेत हे देशवासियांना आणि पूर्ण राष्ट्रातल्या जे काही नागरिक जे सगळे आहेत त्यांना काय करतात, संबोधित करतात. म्हणजे जो काही मेसेज द्यायचा आहे तो देतात. देश के सभी राज्यों में मुख्यमंत्री राष्ट्रीय ध्वज फहराते हैं. आता प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये कोण झेंडा फडकवतं तर तिथले जे मुख्यमंत्री आहेत ते. इस दिन विभिन्न कार्यक्रमों का आयोजन भी किया जाता है. आणि ह्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा ठेवले जातात. विभिन्न सरकारी कार्यालय विद्यालयों में भी ध्वजारोहण होता है. आणि वेगवेगळ्या सरकारी जे काही ऑफिसेस आहेत, जे विद्यालय म्हणजे जे स्कूल्स आहेत तिथं सुद्धा ध्वजारोहण म्हणजेच ध्वज फडकवला जातो. विद्यालय के बच्चे प्रभात फेरी निकालते हैं. आणि जे मुलं आहेत ती काय करतात तर प्रभात फेरी काढतात. फोर्थ नंबरचा पॅरेग्राफ आहे स्वतंत्रता दिवस हमारा राष्ट्रीय पर्व है. आणि हा जो स्वतंत्रता दिवस आहे हा आपलं काय तर राष्ट्रीय पर्व आहे. इस पर्व को सभी भारतवासी मिलजुल कर मनाते हैं. म्हणजेच काय तर हा जो सण आहे, हा जो उत्सव आहे हा सगळे भारतवासी एकत्रित येऊन मिळून काय करतात तर साजरा करतात. इस अवसर पर देश के शहीदों को श्रद्धांजलि दी जाती है जिन्होंने अपना बलिदान देकर देश को स्वतंत्र कराया था. आणि ह्यावेळेस सगळे जे काही शहीद झालेले आहेत, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना श्रद्धांजली दिली जाते. ज्यांनी आपल्या देशाला स्वतंत्र करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. हमें इस स्वतंत्रता की रक्षा के लिए सदैव अपने कर्तव्य का पालन करना चाहिए. आणि ह्या देशाचं जे शहीद त्या लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आपल्याला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, मिळवून दिलेलं आहे, ते स्वातंत्र्य आपल्याला कायम ठेवण्यासाठी, आपल्या देशाची रक्षा करण्यासाठी सदैव तत्पर राहिलं पाहिजे. त्यानंतर एंडिंगला लिहायचं आहे देश हमारा जग से न्यारा इसका मान बढ़ाएंगे सदा राष्ट्रध्वज को फहराकर जनगणमन हम गाएंगे. अशा प्रकारे तुम्हाला याची एंडिंग करायची. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.